नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आधिरा आता माहेरपणाला म्हणजेच तिच्या मांडव परतवणीसाठी राजवाड्यांच्या घरी येणार आहे. तर नेमकं त्याच वेळेस स्वानंदी सुद्धा मांडव परतवणीसाठी सरपोतदारांच्या घरी जाणार आहे. आधिराच्या स्वागताची खूप छान अशी तयारी केलेली असते. सगळीकडे असे पिंक कलरचे बलून्स लावलेले असतात. सगळे खूप छान अशी स्वागताची तयारी करून तिथे वाट बघत असतात. आणि मग आधिरा घरी येते तर तिथे फुलांनी छान असं सजवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता अंशू आणि त्याचबरोबर मल्लिका सुद्धा समोर असतात. आधिरा छान तयार होऊन आलेली असते, खूप छान दिसत असते, खुश असते. पिंक कलरचा ड्रेस तिने घातलेला असतो. आणि जेव्हा आधिरा येते तेव्हा वेलकम होम चिमणी असं म्हणत इकडे समरने तिला जवळ घेतलेलं असतं. फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात. आजी त्याचबरोबर घरातले नोकर सगळे तिथे जमलेले असतात आणि सगळेजण खूप खुश असतात. आता आधिरा घरी आलेले आहे. समर तर खूप खुश झालेला आहे. परंतु त्याच वेळी आजी मात्र इकडे विचारते की अरे स्वानंदी पोहोचली का घरी? तर समर म्हणतो पोहोचली असतील ना, त्यात काय एवढं, मला काय माहिती. हे समरचं तुसडेपणाचं जे वागणं आहे ते आजीला काही पटत नाही. आजी म्हणते अरे माणुसकीच्या नात्याने तरी जरा चौकशी करायची, विचारायचं नक्की काय चाललंय तुझं हे सगळं, असं म्हणत आजी समरला ओरडत असते. समरला म्हणत असते की तुला पटतंय का तुझं हे सगळं जे काय चाललेलं आहे ते? तेव्हा समर म्हणत असतो की त्यात काय एवढं विचारायची काय गरज आहे, पोचल्या असतील ना त्या, मी कशाला विचारू. असं हे समरचं तुसडेपणाचं वागणं काही आजीला आवडत नसतं. आजी म्हणते फोन करून विचार तिला, पोचले का, काय झालंय, कुठपर्यंत आहे, या गोष्टी जरा तिला विचारून घे. आता समर बाहेर आलेला आहे आणि मग तो स्वानंदीला फोन करतो. का तर आजीने सांगितलंय ना फोन करायचा, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. आणि मग तो स्वानंदीला फोन करून बोलू लागतो. स्वानंदीला म्हणतो की हा काय करताय, पोचला का? तेव्हा स्वानंदी म्हणते हा ओके. तेव्हा तो म्हणतो आजीने विचारायला सांगितलं होतं. आणि इतकं दुसरेपणाने तो तिच्याशी बोलत असतो. म्हणजे इतर वेळी जो प्रेमाचा झरा वाहत असतो सगळ्या घरातल्या बाकीच्यांशी बोलताना, तो स्वानंदीच्या वेळेस कुठं जातो ना, हा प्रश्न प्रेक्षकांना मला पडत आहे. स्वानंदीशी तुसडेपणाने बोलायचं, तुसडेपणाने वागायचं हे त्याने ठरवलेलंच आहे. मग इकडे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा स्वानंदी म्हणते मग कशाला फोन करायचा तुम्ही? तर समर म्हणतो आजीने सांगितलंय म्हणून केलाय. त्यावरती स्वानंदीला सुद्धा तेवढाच राग आलेला असतो. स्वानंदी सुद्धा तेवढी चिडलेली असते. ती म्हणत असते मग? तेव्हा आधिरा तिथे येते आणि आधिरा म्हणते की बायकोशी बोलतोयस ना, असं काय बोलतेस तू, तुला नीट बोलता येत नाही प्रेमाने, आणि इकडे मोबाईल दाखवते मी तुला कसं बोलायचं ते. आणि आधिराने फोन हातात घेतलेला आहे आणि आधिरा समरच्या समोर फोन हातात घेऊन सांगते की दे इकडे. हा बेबी पोचलीस का, काय चाललंय, असं प्रेमाने बोलायचं. आधिराने आता समरला बायकोशी कसं बोलायचं, नवरा बायकोंचं बोलणं कसं असलं पाहिजे, त्यांचं नातं कसं असलं पाहिजे, यासाठी आधिरा सल्ला देत आहे. आणि इकडे स्वानंदीला सुद्धा राग आलेला आहे आणि समर तर रागाने अगदी लालच झालेला आहे. अगदी त्याला असं वाटत आहे की काय करू मी, काय होतं हे सगळं, असं त्याला वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे स्वानंदी सुद्धा तेवढी चिडलेली असते, कारण याने आजीच्या सांगण्यावरून फोन केला, ही गोष्ट स्वानंदीला पटलेली नसते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.